कवी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपण मागच्या वेळेस चातुर्य लक्षण समास पाहिला की ज्या माणसाला कुठेतरी नेतृत्व करायचं आहे, छोट्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करायला जे काही अंगी गुण असावे लागतात त्या गुणांचा आपण अभ्यास केला त्या समासामध्ये. सगळं स्वतः माहिती करून घ्यायची आणि ती इतरांना सांगायची. शहाणे करून सोडावे सकल जन असं त्या नेतृत्वाचं गुण असणाऱ्या माणसाला करायला लागतं. असं सगळं करण्यासाठीचं जे चातुर्य, फक्त बोलण्यातलं चातुर्य नाही, सर्व प्रकारच्या चातुर्याची आवश्यकता आपण मागच्या समासात पाहिली. आणि आज अगदी वेगळीच कलाटणी आपल्या सगळ्या विषयाला समर्थ देणार आहेत. पुन्हा एकदा अधोर्ध्व निरूपण म्हणजे दोन्ही प्रकार असतात. अध हा म्हणजे वर जाणं, अधा म्हणजे खाली जाणं, उध्वा म्हणजे वर जाणं. असं सगळीकडे वरखाली जाणं म्हणजे आपण सामान्य भाषेमध्ये आपल्या जीवनात जसं कधी प्रगती होते, कधी काही अडचणी येतात, अधोगती होते, अशा ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या सगळीकडे घडत असतात. यासंबंधी आपल्याला आजच्या विवेचनात ते आपल्याला सांगणार आहे. आता होतं असं की पुन्हा सगळ्या तत्त्वज्ञानाचा भाग येईल. ही जी प्रकृती म्हणजे हे जे दृश्य जग आहे, हे सगळं दृश्य जगसुद्धा असा सारखा प्रवास करत असतं. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर नवीन वस्तू घरामध्ये येते, जुनी होते, खराब होते, टाकाऊ होते, पुन्हा नवीन येते, पुन्हा जुनी होते. हे जसं चक्र चालू असतं दृश्य जगातल्या सगळ्या वस्तूंबद्दल, हळूहळू आपल्या लक्षात येतं की आपल्याबद्दल पण येतो, राहतो, काही विशेष कर्तृत्व दाखवलं तर दाखवतो, जातो, परत येतो. हे चक्र सगळीकडे चालू असतं. त्या प्रकृती ही अशी दोन मार्गांनी सतत प्रवास करत असते, येत असते आणि जात असते. म्हणून त्याला ऊर्ध्वहा आणि अधहा असे दोन शब्द समर्थाने वापरले. आता थोडीशी तत्त्वज्ञानाची भाषा वापरायची झाली तर स्थूलाकडून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्माकडून स्थूलाकडे असंही त्याचा प्रवास होतो. स्थूल गोष्टी असतात म्हणजे दिसतात आपल्याला, त्याच्यातून आपल्याला सूक्ष्माकडे जायचं असतं. आणि सूक्ष्म जे आहे, आता सूक्ष्म म्हणजे काय, तुमच्या मनात काय चाललं आहे हे मी ओळखणं, हा सूक्ष्म गोष्ट आहे. की दुसऱ्याच्या मनात काय चाललेलं आहे हे आपल्याला कळणं ही सूक्ष्म गोष्ट आहे. ह्याच्यातून स्थूलाकडे जाणं म्हणजे काय, तर त्याच्या मनातला विचार समजून घेऊन त्याला बरं वाटेल असं वागणं, ते स्थूल. कृती झाली स्थूल, विचार जो घेतला आहे तो सूक्ष्म. अशा पद्धतीने स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणं आणि सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाणं हे सातत्याने घडत असतं. आता हे सगळं घडत असताना सुरुवात कुठे होते, दृश्य जगातलं हे तर आपल्याला कळलं. तर आपण नेहमी पाहतो की तो जो काही परब्रह्म परमात्मा आहे त्या परब्रह्म परमात्म्यापासून ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि हळूहळू हे सगळं स्थूल जगाकडे आपण येतो. मूळ कुठे, त्याच्या सगळ्या मुळाशी काय येतं, तो परब्रह्म परमात्मा आहे, त्याच्यापासूनही सुरू होतं. मग परब्रह्म परमात्म्यापासून म्हणजे सूक्ष्मापासून, कारण तो दाखवता येत नाही आहे, त्या सूक्ष्मापासून स्थूलाकडे म्हणजे ह्या दृश्य जगाकडे आपण येतो. याचा अर्थ अधहा म्हणजे खाली येतो. आता अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर आपला जन्म होतो तो वासनेतून होतो, म्हणजे सूक्ष्मातून स्थूलात आपण येतो. हळूहळू कळेल, अगदी ज्या काही व्यवहारातल्या गोष्टी जशा आपल्याला पटकन उदाहरणांनी कळतात तसं हे पण आपल्याला कळेल. हळूहळू आपल्या लक्षात येईल की वासनेतून जन्म होतो म्हणजे आपण भगवंताला विसरतो. भगवंताशी गेलो आहे, तिथे एकरूप झालो आहे, परत त्या अधहा म्हणजे खाली आलो आहे. मग खाली आलो आहे म्हणजे काय झालं, तर आपण परत स्थूलाकडे आलो. स्थूलाकडे येण्याचं कारण काय, तर भगवंताचं विस्मरण झालं. मग विस्मरणातून पुन्हा आता आपण जेव्हा स्थूलात आलो आहे, पुन्हा जेव्हा आपल्याला त्या भगवंताचं स्मरण होतं, पुन्हा त्या आपण भगवंताकडे जातो, हेही रहाटगडगं चालू असतं. विस्मरण, पुन्हा स्मरण, पुन्हा विस्मरण, पुन्हा स्मरण, म्हणजे जन्म मृत्यू ह्या गोष्टी चालू राहतात. आता याला काही शब्द लावलेत. म्हणजे कसं, तर आपल्याला जागृती आणि सुषुप्ती दोन शब्द माहिती आहेत. तर जागृती म्हणजे काय, तर जागा असणं. सुषुप्ती म्हणजे काय, गाढ झोप लागणं. हे पण तसंच आहे की गाढ झोप लागणं म्हणजे विस्मरण आणि जागृतावस्था येणं म्हणजे स्मरण होणं. भगवंताचं विस्मरण झालं म्हणजे आपली झाली गाढ झोप लागली आपल्याला, की काहीच नाही. बरं, तेव्हा काहीच आठवत नाही, म्हणतानाच आपण काय मला गाढ झोप लागली, मला बेल पण नाही कळली,
इतकं सगळ्या दृश्य जगाचं विस्मरण होऊन जातं आपल्याला. जागं झालं, जागृत झालं की मग काय झालं ते आपल्याला आठवतं कदाचित. हो काय झालं कळलंच, इतकी कधी गाढ झोप लागत नाही, पण इतकी गाढ झोप लागली, फोनची सुद्धा बेल ऐकायला येऊ दे, इथे होता शेजारी. म्हणजे काय झालं तर सगळ्याचं विस्मरण झालं. पण त्या विस्मरणानंतर स्मरणात आल्यावर ती गोष्ट आपल्याला कळली. त्यामुळे आपल्याला जागृती शब्द कळतो, सुषुप्ती शब्द कळतो. आता या सगळ्या शब्दांमध्येच हे स्थूल सूक्ष्म, जागृती, सुषुप्ती, ऊर्ध्व, अधः या सगळ्या गोष्टी अर्थाला पाहिल्या गेल्या तर समानच आहे. फक्त आपण काय असतो, आपण दृश्य जगात एवढे अडकलेलो असतो की हा एवढा सगळा विचार आपल्याला करायला वेळ नसतो. असं आपलं दासबोधाचा अभ्यासच करायला बसलो आहे म्हणून आपण ह्या सगळ्या शब्दांचा विचार करतो आहे. नाही तर रोजच्या जगामध्ये कुठे आहे. म्हणतो जरा दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करा. आपला सर एखादा माणूस असा का वागला याची जेव्हा आपल्यात चर्चा होते तेव्हा आपण लगेच एखादा शून्य माणूस म्हणतो, अरे जरा त्याच्या भूमिकेत जाऊन विचार कर, तो का असं वागला असेल. म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ कळेल. याचा अर्थ काय तर ते जे सूक्ष्म आहे, त्याच्या मनातले जे विचार आहेत ते विचार आपल्याला जर कळले तर तो असं का वागला असं आपण म्हणू. आज आपण आपला देश सगळा भोगतोय की काही नाही, त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलंच आहे की हा काफिर आहे, ह्याला मारायचंच. हे जेव्हा बदलेल, हा जो त्यांच्यातला विचार आहे की अरे हा चुकीचा आहे, कळताय ना तुला की असं दुसऱ्याला कारण नसताना काही मारायचं का, तो आमच्या धर्मातला नाही म्हणून. आता हे जर चुकीचं आहे तर हे बदललं, तो असं का वागला तर त्याच्या धर्मात लिहिलेलं आहे म्हणून. ते सांगतात ना की मला व्यक्तिशः विचारलं तर ही गोष्ट चुकीची झाली. कितीतरी व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात की ज्याला आपण चांगला मुसलमान म्हणतो तो व्हिडिओ टाकून सांगतोय की व्यक्तिशः मला विचारलं तर ही गोष्ट चुकीची आहे, असं धर्म विचारून मारणं ही चुकीची गोष्ट आहे, मला पण कळत आहे. पण तुम्ही माझ्या धर्माचा विचार करा तर आमचं बरोबरच आहे, कारण आमच्या धर्मातील लिहिलेलं आहे की दिसला काफिर मार, एक तर त्याला मुसलमान कर, तो नाही म्हणाला मारून टाक. आता हे जे काय आहे दुसऱ्याच्या मनातला विचार असं कसं जे चुकीचं आहे ते दुरुस्त करायला पाहिजे. आता पुढली पायरी काय, सूक्ष्म विचारांनी आपल्याला दुसऱ्याच्या मनातली चुकीची गोष्ट कळली तर ती आपल्याला बदलता आली पाहिजे. समर्थांच्या महंतांना हे सगळं सांगणं आहे ना, त्या महंतांनी कसं आचरण ठेवावं याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून स्थूलाकडे म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. तर साधारणपणे पहिल्या 15 ओव्या याच्या आहेत की आपल्याला जेव्हा भगवंताचं विस्मरण घडतं तेव्हा अशी गडबड होते. भगवंताचं स्मरण आपल्याला झालं म्हणजे जागृती आपल्याला आली की ह्या जागृतीने आपल्याला तो विचार कळतो. ह्याला तुर्यावस्था असं म्हणतात. म्हणजे बाकी जागृती, निद्रा, जागृती, सुषुप्ती कळतं, त्याच्याही पलीकडली अवस्था त्याला तुर्यावस्था म्हणतात. आणि समर्थ म्हणतात असं स्मरण होणं, भगवंताचं स्मरण होणं, दुसऱ्याचं अंतःकरण जाणणं, पुढे येणार आहे तो जाणीव शब्द, तर या सगळ्याला आपण म्हणायचं तुर्यावस्था. आणि ही तुर्यावस्था जी आहे तिथपर्यंतचं 15 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला हे वर्णन केलं आहे. आणि लगेच 16व्या ओळीमध्ये दुसरी जी गती आहे त्या गतीबद्दल सांगितलं आहे. सगळीकडे तो जो काही परमात्मा आहे ज्याच्यापासून हे सगळं झालं आहे तो अंतरात्मा आहेच, तो कळला तर हे सगळं आपल्याला उलगडतं. पण अज्ञानाने तो नाही कळला तर मग मात्र आपल्याला उलगडत नाही. मग त्याला उपाय काय, तर सोपा उपाय आहे. एक उपाय म्हणजे संतसंगत, आणि आणखीन एक सोपा उपाय म्हणजे नाम घेणं. मग आपोआप कळायला लागतं. आता हे तर किती आपल्याला वाटतं अर्थात काय मोठं, इतके सोपे उपाय. नाम घ्यायचं, भगवंताचं नामस्मरणात राहायचं, आणि दुसरं सांगितलं संतांच्या, चांगल्या माणसांच्या संगतीत राहायचं की हे साधकाला आपोआप कळायला लागतं. म्हणजे आपण सगळ्या संतांच्या चरित्रातून असं ऐकतो की संतांना समोर येणारा त्यांचा जो शिष्य समुदाय आहे त्या शिष्य समुदायाला नेमकं काय हवं आहे ते कळतं. आणि लोक असं प्रामाणिकपणानं सांगतात की आपण काहीतरी असा मनात विचार घेऊन जातो आणि तो जो सत्पुरुष असतो तो त्याच विषयावर बोलतो आणि आपल्या मनातल्या शंका आपोआपच दूर होतात. मग आपल्याला आणि मला प्रश्न होता आहे, मला शंका होती, ह्यांनी कशी जाणली. तर ही जी काही जाणण्याची ती कला नाही आहे, ते आपोआप होणारी गोष्ट आहे. आणि त्याला समर्थ म्हणतात ती तुर्यावस्था आहे की आपल्या मनातलं असं दुसऱ्या व्यक्तीला कळणं, त्या मनातल्या शंका दूर होण्यासाठी त्यांच्या निरूपणाचा म्हणा किंवा त्यांच्या उपदेशाचा परिणाम होणं, हे जे काही आहे याला तुर्यावस्था म्हणायचं. आणि म्हणून याच्यासाठी म्हणून हे नामजप किंवा संतसंगत या दोन अगदी सोप्या वाटणाऱ्या पण अगदी खात्रीशीर उपाय असणाऱ्या या दोन गोष्टी आहेत की ह्यांनी होतच होतं
असं प्रामाणिकपणानं सगळी संत मंडळी सांगतात. आता अभ्यास करायचा होतो असा की हे जे परब्रह्म आहे, मग त्या परब्रह्मातून मूळ माया आपलं पूर्वी झालेलं आहे सगळं, आणि मग ते मूळ माया म्हणजे दृश्य जग, आणि हे संबंध दृश्य जग म्हणजे मूळ मायेतून निर्माण झालेली गोष्ट. आता नुसतं असं टेबल म्हणून हे करायचं झालं तर सगळ्यात वरती परब्रह्म परमात्मा, मग त्याच्यातून मूळ माया, शाळेमध्ये फळ्यावर लिहिता आलं असतं, मग त्या मूळ मायेतून खाली असणारं हे दृश्य जग, असं सगळं. ह्याचा अर्थ आपण खाली खाली आलो ना. आणि मग उलटं जायचं असेल तर दृश्य जग बाजूला करायचं, मग दृश्य जगातून ते दृश्य जग सुरू कुठून झालं तर मूळ मायेतून, त्या मूळ मायेला पण बाजूला करायचं, मग कुठे जाऊ तर परब्रह्मापर्यंत जाऊ. असा जो असा आणि असा दोन्ही बाजूचा जो प्रवास आहे त्याला अधः आणि ऊर्ध्व असं म्हटलं आहे. आता हे सगळं कुठून सुरू होतं तर जो परमात्मा परब्रह्म परमात्मा जो निश्चळ आहे, दिसत नाही आहे, त्या निश्चळ परमात्म्यातून चंचल असणारी मूळ माया निर्माण झाली. ही फार मोठी गंमत आहे की जे निश्चळ आहे, दिसत नाही, त्याचा जन्म नाही, त्याला मरण नाही, तो आहेच आहे, तो सगळीकडे भरून आहे, म्हणजे या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये तो सुद्धा आहेच. परब्रह्म जे आहे, ईश्वर ज्याला म्हणतो आहोत, त्या अगदी निर्जीव असणाऱ्या गोष्टीसुद्धा ईश्वर आहे. म्हणून आपली संस्कृती आहे, पाय लागल्या वस्तूला तरी आपण नमस्कार करतो, अगदी केर काढायचा झाडू असला तरी पण त्याला नमस्कार करतो. अगदी आत्ता तुमच्या माझ्या लहानपणापर्यंत केरसुणी नवीन घरात आली तर तिची पूजा करायची, तिला हळद कुंकू व्हायचं, तिला साखरेची चिमटी व्हायची, मग तिला कामाला घ्यायचं. ही आमची संस्कृती. याचा अर्थ काय, त्यातही ईश्वर आहे. तर त्यामुळे दृश्य जगामधल्या या चंचल जगामध्ये, नाशिवंत असणाऱ्या जगामध्ये या सगळ्या वस्तू नाहीशा होणार आहेत, परत निर्माण होणार आहेत, जुन्या झाल्या की टाकून द्यायला लागणार आहेत, पुन्हा नवीन आणाव्या लागणार आहेत, पण तरी देखील याच्यात ईश्वर आहे. असा परब्रह्म परमात्मा जो निश्चल आहे तो ह्या चंचल गोष्टींमध्ये आहे, किंबहुना त्या निश्चलातूनच हे चंचल निर्माण झालेलं आहे. आता हे सगळं मोठं अवघड आहे की जे निश्चल आहे त्याच्यातून चंचल कसं आलं हे आम्हाला कळलं, कारण आमची संस्कृती तसं आम्हाला शिकवते, त्यामुळे त्या चंचल गोष्टीमध्ये ईश्वर आहे हे आम्हाला कळलं. तर याच्यासाठी म्हणून आपल्याला लक्षात येईल की 2 प्रकारची साधना असते, हे समजण्यासाठीची साधना. नेहमी साधना शब्द वापरला की आपल्याला वाटतं अरे बाबा आपण काय त्यातले नाही, आपला प्रपंच करावा, मुलं बाळं संसार खाणं पिणं, आज काय सिनेमाला का, मग उद्या काय नाटकाला काय, हे सगळं ठीक आहे, त्याच्यातून काय जमलं तर करतो, आम्ही जातो देवळ, तर त्या रस्त्यावर गेलो तर देवळात शिरतो, बस झालं की आता या वयात आणखी काय पाहिजे, असं आम्ही आमचे अर्थ लावतो. काही चुकीचं असतात अशातला भाग आम्हाला तेवढंच जमतं. पण तरी देखील आपल्यासाठी सुद्धा 2 प्रकारच्या गोष्टी सतत चालू असतात. हे असं करणाऱ्यांचं सुद्धा, म्हणजे अगदी देवदेव करणारे असतील की नियम म्हणून सगळं करणारे असतील त्यांच्या बाबतीत तर आहेच आहे, पण आत्ता मी म्हटलं तसं अगदी सगळ्या राजस गोष्टींचा उपभोग घेणाऱ्या मंडळींची सुद्धा 2 प्रकारची साधना चालू असते. कुठले 2 प्रकार तर परमार्थामध्ये जरा शब्द वापरलेले आहेत की एक अंतरंगाची साधना आणि एक बहिरंगाची साधना. म्हणजे काय, शब्द ऐकायचे आहे, अर्थ कळतो आपल्याला आपोआप. बहिरंगाची साधना म्हणजे काय तर बाहेरून आपण काय काय करतो तर त्याच्यामध्ये सत आणि असत यांचा विवेक करायचा. आपण ना पूर्वी आपल्याला आठवत आहे सारासार विवेक असा शब्द आपण वापरलेला आहे, दृश्यादृश्य विवेक असा शब्द आपण वापरलेला आहे. आज आपण जरा वेगळे शब्द वापरणार, अर्थ तोच आहे, सत असत यांचा विवेक करायचा. म्हणजे काय करायचं तर ही जी काही बहिरंग साधना आहे, म्हणजे बाहेरून आपण जे काही करतो बघतो आहोत त्याच्यामध्ये सत आणि असत, चांगलं काय आणि वाईट काय, सत्य काय आणि असत्य काय, हे शोधायचं. आता ह्याला काय करायचे, वेगळी साधना वगैरे शब्द वापरून आम्ही करतो की भाजीला गेलो ना तरी ती मेथीची जोडी मागे पुढे तपासतो आणि मगच घेतो, चांगलं वाईट तपासतो की. त्यामुळे आम्हाला चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं की, व्यवहारात आम्हाला सगळं कळतं. ह्याला बहिरंग साधना म्हणायचं. पारमार्थिक शब्द म्हणून सत असत विवेक बुद्धी असा शब्द वापरायचा. तर सत असत म्हणजे चांगलं वाईट, सत्य असत्य, बरोबर काय चूक काय हे तपासणं आणि त्याप्रमाणे कृती करणं. आता हा झाला पहिला विवेक. दुसरा विवेक आहे बहिरंगाच्या साधनेसाठी चित अचित विवेक. आपल्याला सच्चित आनंद शब्द चांगला माहिती आहे, त्यातला सत असत पहिला विवेक सांगितला, दुसरा सांगितला चित अचित विवेक. आता हे चित अचित विवेक प्रकार काय असेल तर चित याचा अर्थ आपल्या मनामध्ये येणारी शुद्ध जाणीव, शुद्ध जाणीव, चांगलाच विचार. आता आपण आपल्याला तपासलं तर आपल्याला कळतं
की पटकन चांगलाच विचार नाही मनात येत. शुद्ध जाणीव जी असते ती फार क्वचितच आपल्याला मनात आणावी लागते, येत नाही. शुद्ध जाणीव जी आहे ती सहज अशी येत नाही आपल्याला. पटकन मनामध्ये आधी काहीतरी गैरविचार येतो आणि मग आपणच असं कशाला आपल्या मनात विचार आला, मग आपण परत आपल्या मनाला जरा आणतो गाडी रुळावर आपली, आणि मग आपल्याला शुद्ध जाणीव आणावी लागते. शुद्ध विचार जो आहे, चांगला विचार जो आहे, तो आपल्याला मुद्दाम आणावा लागतो. म्हणजे गमतीनं आहे पण खरी गोष्ट आहे. सकाळी उठणं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की किती छान वाटतं उठलं की, दिवसभराची कामं किती नीट होतात एकदा सकाळी उठलं की. तरुण मुलींना तर माझं सांगणं असतं की घर उठतं ना त्याच्या आधी एक अर्धा तास उठा, घर उठायच्या आधी, की बघा तुमची कामं किती होतात. सगळ्यांबरोबर उठलं ना की गडबड झाली. सगळ्यांबरोबर उठलं की मग काय, मग त्याच कामात आपण राहतो. एक अर्धा तास आधी उठलं की आपली आपली आधी कामं होतात आणि मग बाकीचं घर उठेपर्यंत पुष्कळ आपण पुढे गेलेलो असतो आणि मग सोपं जातं. वाटतं त्याला, पण चित अचित विचार केला, खरं काय खोटं काय, सच्चित चित्ताला आपल्या समाधान होणारं. तर ते जे आहे त्यांनी आपल्याला म्हटलं की चित म्हणजे ती जाणीव होणं. जाणीव झाली की माणूस कृती करतो. शुद्ध जाणीव झाली की माणसाला ते काम करावंसं वाटतं, पटावं लागतं. अगदी जाणीव शब्दापेक्षा सुद्धा आपल्याला आणखीन सोपं कळेल की आपल्याला ते पटावं लागतं. मनाला एकदा पटलं किंवा आपण ते करतो. मनाला पटेपर्यंत काय ते काय होत आहे, आता जरा मे महिना आहे ना, जाऊन दे, काय 12च्या ठिकाणी 1ला जेऊ, मग झालं, मग ढिला कारभार सुरू झाला. पण आपण जर ठरवलं की नाही आपल्याला नंतर बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, तर आपल्याला वेळेत झालंच पाहिजे, असं जर आपण शुद्ध विचार मनात ठेवला, जाणीव ठेवली, तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून चित म्हणजे काय, तर शुद्ध जाणीव. की आणखीन अगदी सोपा शब्द, भान यायला लागतं आपल्याला, भान असावं लागतं. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं असं जे आपण म्हणतो, ते भान ठेवलं तर व्यवहारातल्या गोष्टी जशा छान नीटपणे होतात, तसं या पारमार्थिक ठिकाणी सुद्धा आपल्याला शुद्ध जाणीवेचं भान ठेवावं लागतं. आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध विचारच येतील, विवेकानेच आपण गोष्ट करू असा प्रयत्न करावा लागतो. गैर काही विचार येणार नाही, स्वाभाविकच त्याचा परिणाम सभोवतालच्या सगळ्या गोष्टींच्या किंवा व्यक्तींच्या अंतःकरणावर पण आपोआपच होतो. त्याला चित आणि अचित म्हणायचं. याच 2 शब्दांबद्दल विचार करायचा थोडा आणखीन. तर आता आपण शुद्ध जाणीव वगैरे असा शब्द वापरला, बरोबर आहे, पण याचा एक अनुभव आपल्याला घ्यायचा असतो. तो कसा घ्यायचा, आपल्या मनामध्ये शुद्ध जाणीव आहे याचा आपणच अनुभव कसा घ्यायचा. आपण आपले वकील असतो ना, आपल्या मनात आपल्या जो दुसऱ्या छे असा विचारच नाही माझ्या मनात आला असं आपण सांगून टाकू, बरे आला असला तरी, कारण आपणच सांगणार ना, परीक्षा आपलीच आपणच घेणार, त्यामुळे आपण भान ठेवूनच उत्तर देणार. तर तसं नाही, आपण द्रष्टेपणानं या शुद्ध जाणीवेचा अनुभव घ्यायचा. आता द्रष्टेपणानं आपल्याला हा शब्द कळतो. द्रष्टा असलं म्हणजे काय, तो नुसतं आपण आपल्याला पाहायचं. तो सूर्य आहे की नाही, तो आपल्याला नुसता पाहतो. तो काही ढवळाढवळ करतो का आपल्या कामामध्ये, काय करत येतो नेहमीसारखा येतो, त्याच्या ठरलेल्या वेळेला जातो. तुम्ही या दृश्य जगामध्ये चांगलं वागा नाही तर वाईट वागा, त्याचा काय संबंध आहे. चोऱ्या करणाऱ्याला पण तो प्रकाशच देतो आणि चांगलं वागणाऱ्याला पण तो प्रकाशच देतो. या सूर्याच्या अशा वागण्याला द्रष्टा म्हणतात. तसं आपण आपल्याकडे द्रष्टेपणाने पाहायचं. आपणच आपल्याकडे पाहिजे. जी काही चित म्हणजे शुद्ध जाणीव आहे, ती शुद्ध जाणीव, त्या शुद्ध जाणीवेचा अनुभव आपण द्रष्टेपणाने घ्यायचं. की माझ्या मनात येणारा विचार खरोखरच शुद्ध आहे हे मीच ठरवायचं, नक्की ठरवायचं. मग आपणच आपल्याला पाहिजे तर दोष द्यावा, म्हणावं की काय असं झालं, कशाला असा वाईट विचार माझ्या मनात आला, असं म्हणावं. हळूहळू सुधारणा होते, पण द्रष्टेपणानं आपल्याकडे पाहावं. आता बाहेरच्या ज्या कितीतरी वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, प्रसंग आहेत, घटना आहेत, याचा आपण अनुभव घेतो, तेव्हा आपण द्रष्टेपणानं त्याकडे पाहतो. आपण वेगळे, वस्तू वेगळी, व्यक्ती वेगळी, घटना वेगळी, पण आपण वेगळे असतो. त्यामुळे तेव्हा द्रष्टेपणानं पाहणं ठीक आहे, पण मीच माझ्याकडे द्रष्टेपणानं पाहायचं आहे, माझ्याच कृतीचा मीच अन्वय लावायचा आहे. याच्यासाठी जे द्रष्टेपण लागतं ते आपल्याला ह्या चितमधून मिळायचं आहे. त्याला शुद्ध जाणीव असं म्हणायचं आहे. मीच मला स्वतःला तपासायचं, माझ्या मनात येणारे विचार मीच तावून सुलाखून घ्यायचे, चुकीचे आले तर घालवायचे. मी गमतीनं नेहमी म्हणते की घरामध्ये काय जावा असतील, नणंद जावा असतील, अगदी बहिणीसुद्धा असतील,
एखादी बहीण दुसऱ्या बहिणीबद्दल किंवा दुसऱ्या नात्यातल्या कुठल्या व्यक्ती दरवेळेस ना मीच फोन करायचा, हिला काही नाही, कर ना, काय बिघडतंय. हा जो काही आपण विचार करतो ना, आपणच आपल्याला तपासायचं काय हरकत आहे, असेल काहीतरी तिला कारण, नसेल तिने केलं. मग ते मी गेले 8 दिवस झाले मी केला नाही फोन, तर तुला काही माझी आठवण होत नाही असं मी लगेच भला आश्चर्य ओढू शकते. मग आपण असा हे सगळं वाचलं की अरे नाही, तिची पण काहीतरी बाजू असेल, हा विचार आपल्या मनात यायला लागतो. कसे संबंध सुधारतात किंवा कशा शुद्ध जाणीवेचा विषय जे होतो, भान ज्याला म्हणतो, ते कसं राहतं, हे व्यवहारातून आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. समर्थ आपल्याला ते सांगतात, सत आणि चित म्हणजे चांगलं वाईट शोधा, मच्चित म्हणजे शुद्ध जाणीव शोधा, आणि स्वाभाविकच तिसरा जो विवेक करायला सांगितला आहे, आधी सांगितला लक्षात ठेवायचा, सत असत विवेक करायला सांगितला, मच्चित अचित विवेक करायला सांगितला. आता तिसरा जो करायला सांगितला आहे तो आनंदाचा आहे, सच्चित आनंद. मग आनंदाचा काय, तर त्याला नाव दिलं आहे भोक्ता भोग्य विवेक. तर भोक्ता भोग्य विवेक म्हणजे काय, भोक्ता म्हणजे चांगल्या गोष्टींचा आपण भोग घेणारे आपण, आणि भोग्य म्हणजे ज्याचा भोग घ्यायचा आहे तो, समोर आमरस आहे आणि आवड पण आहे, म्हणजे आपण आणि तो रस, याचा भोग. डायबिटीसवाला सगळं कठीण. तर असा जो हा विवेक आणि जो आनंद आहे ना, त्याच्यात समोर छानपैकी बाऊलभर खास आंब्याचा रस आहे आणि भोगणारा आपण समोर आहे, तर मग तो जो भोगता भोग्य विवेक आहे. मग विवेक काय, चांगला खायचाच, तो आनंद आहे त्या भोगता भोग्य विवेकात. असा जो आहे तो सच्चित आनंद, या सच्चित आनंदाचा विचार करायचा आहे. आणि ह्या सच्चित आनंद आहे, तिन्ही प्रकारचे जे विवेक असतील ना माणसाजवळ, सत असत चित अचित आणि हा भोगता भोग्य, या तिन्ही विवेकाच्या सहाय्यानं काय होतं, ह्या दृश्य जगाबद्दल उदाहरणं सगळी जरी व्यवहारातली दिली असली तरी जायचं आहे आपल्याला अशा ठिकाणी की या सगळ्या दृश्य जगाबद्दल आपल्याला वैराग्य निर्माण होतं की अरे असला काय नसला काय. आंबा नुसता बघून गुरुदेव रानड्यांच्या चरित्रामध्ये किंवा स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये आपल्याला अनेक प्रसंग असे वाचायला मिळतात. या दोघांची पचनशक्ती अत्यंत अत्यंत अगदी म्हणजे त्यांना कुठली गोष्ट विचारायला पचायचीच नाही. मग आत्ता जर मी वर्णन केलं ना की समोर बाऊलभर रस आहे, नुसता बघायचा आणि आनंद घ्यायचा खाल्ल्याचा, किती कठीण आहे ना, पण करता येतं असं त्यांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. चहा करायचे स्वतः गुरुदेव रानडे, आवडायचा चहा त्यांना, प्यायचं नाही ना, आवडायचा, साखरेचा, आल्याचा, मिरीचा, मसाल्याचा, खूप असं चहा लोकांना वाटायचे आणि नुसतं बघायचे आणि बघून तृप्त व्हायचे, प्यायचा नाही, कोण चालायचंच नाही. त्याला काय मिळायचं, हे जे आहे ना हे आनंद आहे. म्हणजे शेवटचा जो सच्चित आनंदाचा विवेक आपण पाहतोय, या सगळ्यांनी वैराग्य निर्माण होतं, दृश्य जगापासून वैराग्य निर्माण होतं. आणि ते वैराग्य निर्माण होण्यासाठी मगाशी जे सुरुवातीला मी म्हटलं की 2 सोप्या गोष्टी असतात, एक तर नामात राहायचं आणि संत संगात, संत सज्जनांच्या संगतीत राहायचं, त्याला म्हणायचं उपासना. ती उपासना करायची. म्हटलं तर विषय किती सोपा ना, संबंध ऊर्ध्व आणि अधहा, निरूपणाचा विषय सोपा की काही नाही, हे असं सगळं चालू असतं. वर जायचं, खाली यायचं, सूक्ष्माकडून स्थूलाकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे सगळं आहे, येणं आहे, जाणं आहे, ते आपल्या हातातच नाही, थांबणं वगैरे वगैरे. पण याच्यातून जर आपल्याला खरा खरा आनंद मिळवायचा असेल तर कसा कसा मिळवता येऊ शकतो. प्रत्यक्ष भोगता भोग्याने आनंद मिळेलच, पण त्याला ना त्या आनंदाला मर्यादा असते. म्हणजे अगदी आंब्याच्या रसाचं उदाहरण आपण घेतलं तरी आपल्या लक्षात येईल की तो जो काही आनंद आहे पहिल्या वाटीत आहे, पहिल्या घोटात आहे, अगदी वाटीभर आमरसात पण आहे, दुसऱ्या वाटीत पण कदाचित असेल, पण 5, 6, 10 हे आता नको, अगदी समोरसुद्धा नको. कारण काय, तो आनंद काही शाश्वत टिकणारा नाही. दृश्य जगातले आनंद असे शाश्वत नाही आहेत. मग आपल्याला काय जायचं आहे, आता त्या सूक्ष्माकडे जायचं आहे आणि मग तिथे जो आनंद आहे तो मात्र असा शाश्वत आनंद आपल्याला मिळणार आहे. याचाच अर्थ या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टींबद्दल वैराग्य निर्माण होणार आहे. त्या वैराग्यासाठी आपल्याला जी उपासना करावी लागते ती उपासना म्हणजेच हे परमात्म्याला भेटणं आहे.
आणि असं सगळं सहजपणानं आपल्याला जमू शकतं अशी खात्रीपूर्वक गोष्ट आपल्याला आजच्या समासामध्ये समर्थ शिकवणार आहे. पहिल्या ज्या 4 ओव्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या विश्वरचनेसंबंधी आपल्याला माहिती दिली. मग अशी मी असं म्हटलं की परब्रह्म परमात्मा, मग मूळ माया, मग सगळ्या दृश्य जग, तशी सगळी रचना त्यांनी आपल्याला सांगितली की हे सगळं त्या निश्चळ असणाऱ्या परब्रह्मामध्ये चंचळ असणाऱ्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आपल्याला कळलं. आता या सगळ्या याचा अर्थच असा आहे की ह्या दृश्य जगामध्ये जे सारखा बदल होत असतो तो या चंचळ मूळ मायेमुळे होत असतो, कारण ती हे सगळं घडवत असते आणि म्हणून तिच्यामध्ये घडतं. म्हणजे काय होतं ते आपण जरा समजून घेऊया. परमेश्वराला विविध नावं आहेत. त्याच्यात एक षड्गुणैश्वर्य असं त्याचं नाव आहे. म्हणजे 6 गुण त्याच्याच आहे. षड्गुणेश्वर परमेश्वर म्हणजे काय, तर त्याच्याजवळ 6 गुण आहेत. 6 गुणांमध्ये त्याचं असं ऐश्वर्य आहे, धर्म आहे, यश आहे, श्री आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. हे ईश्वराचे गुण आहेत. 6 गुण हे ईश्वराचे आहेत. आणखीन पण अनेक नावं आहेत. आपल्या काय भगवंताला नावं कितीतरी देता येतात, त्यामुळे नावानं काही तोटा नाही. पण आपल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपण जो करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला नावं काय, तर प्रकृती पुरुष असं नाव आहे. मग आपल्याला अर्थ कळतो की प्रकृती म्हणजे दृश्य जग आणि या दृश्य जगाला निर्माण करणारा जो परमेश्वर परमात्मा आहे तो पुरुष, असं पुरुष प्रकृती आपण नाव दिलं. किंवा शिव आणि शक्ती असं आपण नाव देतो. शिव म्हणजे तो ईश्वर आणि त्याची ही शक्ती म्हणजे त्याचं हे दृश्य जग असं नाव होतं. आणखीन पण आपण एक नाव देतो त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतो. तर ही सगळी जी भगवंताची नावं आहेत या भगवंताच्या नावातून आपल्याला परब्रह्म आणि दृश्य जग ह्या दोन्ही गोष्टीचं ज्ञान होतं. आता असं जर आपल्याला कळलं, आणखीन पण जगज्योती म्हणून आहे, अनेक नावं त्याला देतात. या सगळ्या नावांचा अभ्यास केला तर याचा अर्थच आहे की त्यातला जो आहे तो मुळाशी जो आहे तो परब्रह्म परमात्मा आहे. त्या परब्रह्म परमात्म्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायला हवं की तो येणं जाणं त्याला नाही, तो आहेच आहे. तो निश्चल आहे, द्रष्टा आहे, निश्चल आहे, अजन्म आहे, अव्यक्त आहे, काय जे त्याच्याबद्दल म्हणायचं. पण त्याच्यातून एक निर्माण झालं ही गोष्ट मात्र खरी, त्याच्याशिवाय नाही. आणि मग त्याच्यासाठी आपण पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणताना या पिंडाचं उदाहरण घेतो की आपण सगळेजण जिवंत आहोत, याचा अर्थ तो आत आहे, नाहीतर आपण काहीच नाही. आपण आहोत याला काय पुरावा, तर आपण आहोत याचा अर्थ ते जे काही परब्रह्म परमात्मा आहे तो आपल्यामध्ये आहे. मग त्याला आपण चैतन्य म्हणूया, आत्मा म्हणूया, ब्रह्म म्हणूया. ते आहे म्हणून आपण आहोत, नाहीतर डेड बॉडी असा त्याचा अर्थ. म्हणून मग या सगळ्याचा विचार केला तर त्या निश्चलापासून हे चंचल निर्माण होतं. ते चंचल निर्माण होतं म्हणजे काय होतं, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या संबंध चंचल असणाऱ्या जीवसृष्टीमध्ये पंचमहाभूतं आहेतच आहेत आणि त्रिगुण पण आहेत. या त्रिगुणांच्यामुळे काय घडतं, आपल्यामध्ये विविधता आहे. सगळ्या जीवांमध्ये 84 लक्ष योनीतल्या जीवांचा विचार केला तर सगळ्यांच्या बाबतीत, माणसाबाबतीत आपल्याला ते ज्ञान करून घेण्याची क्षमता, ती बुद्धी भगवंताने आपल्याला दिली आहे. म्हणून आपल्याला कळतं आहे. 2 कावळे आले तर काही ते परब्रह्माबद्दल बोलत नसतील, त्यांचं ठरलेले विषय ते काय आहारशय्या मैथुनांच्या एवढ्याबद्दलच बोलणार. 2 गायी सब्जा शेजारी असतील तर ते गवतच खाणार, त्याच्याबद्दलच त्या हे करणार. बाकी त्यांना तुमच्या आमच्यासारख्या गोष्टी नाही आहेत. माणूस फक्त हा विचार करू शकणार आहे. आणि म्हणून त्रिगुण जे आहेत ते त्रिगुण फक्त आपल्याला विविधता दाखवतात, आपल्यामध्ये असणारं वेगळेपण दाखवतात. म्हणून पहिल्या 4 ओव्यांमध्ये समर्थाने आपल्याला हे सगळं परब्रह्म आणि हे दृश्य जग ह्याच्यामध्ये असलेलं वेगळेपण हे आपल्याला दाखवून दिलं. पुढल्या 5 ते 8 ओव्यांमधल्या याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण म्हणून आपल्याला घेतलं की जे नेहमी ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा आलेलं उदाहरण आहे. समर्थाने पण दिलेलं असतं, पण ज्ञानेश्वर माऊली जरा अधिक सविस्तरपणानं हे उदाहरण देतात. आपल्याला थोडं सांगून पुरेल तर म्हणतात एखादी वेल आहे, त्या वेलीचं मूळ जे आहे ते जमिनीमध्ये आहे आणि मग ते आधाराने वाढतं, कितीही वाढतं आणि अगदी फोफावतं. मग त्या वेलीला पानं फुटतात, फुलं येतात, कदाचित फळं पण येतात, सगळं असं होतं. पण त्या सगळ्या संबंध एवढ्या मोठ्या वाढलेल्या वेलीकडे आपण पाहिलं, पण लक्षात असं येतं की त्याचं मूळ जे आहे त्या मुळावर हे सगळं अवलंबून आहे. ते जर वेल तोडून टाकली तर ती बिचारी सगळी पानं सुकून जाणार आहेत, कारण त्या मुळातून तिला सगळं मिळतं आहे, तोपर्यंत ती आहे. किंवा एखादं पान जरी आपण त्या वेलीचं तोडलं तरी बाकीची जी सगळी पानं आहेत ते हिरवीगार असतात, कारण त्यांना तो जो रस असतो तो जात असतो. आपण पान खोडलेलं आहे
ते वेलीपासून दूर झालेलं आहे ते वाळून जाईल, परंतु बाकी फुलं पानं टवटवीत राहतील असं आपल्याला दिसतं. तसं त्या सगळ्या पानं फुलं फळांच्या टवटवीतपणाला जसं मुळ्यांकडून त्या जमिनीतल्या मुळांकडून सगळं मिळत असतं, तसं आणखीन एक गोष्ट काही मिळत असते की ती जी विविधता दाखवणारी असते. जसं आहे की तोंडल्याचा वेल लावला तर त्याला तोंडलीच येणार ना, त्यामुळे ते जे बी लावलेलं आहे, तोंडल्याचं कडं लावतात, बी नाही लावत, तर त्या कड्यातून त्याला जो अन्नरस मिळतो त्यामुळे तो वाढतो वेल, ठीक आहे. पण त्याला जे फळ येतं त्या फळाचं जे वेगळेपण आहे किंवा फूल येतं फुलाचं जे वेगळेपण आहे ते त्या बीजामधून त्या कड्यामधून जो येतं त्याच्यातून मिळतं. किंवा आपण आंब्याच्या कोळीचा विचार केला तर हापूस आंब्याचं कलम जर लावलं तर त्या झाडाला हापूस आंब्याच येणार. हापूस आंब्याचं कलम लावलं आणि तोतापुरी आंबा आला असं तर नाही होणार. तर अशा ज्या गोष्टी आपल्याला दिसतात याचा अर्थ असा आहे की त्या बीजाकडून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आपोआपच त्या मुळांकडून मिळणाऱ्या गोष्टींमुळे त्याची वाढ होते. दुसरं एक ते उदाहरण आहे की वेल समजा डोंगराच्या कड्यावरती एखादी वेल आहे आणि मग तिला खाली वेळ मिळालं तर तशी पण ती वाढत जाते. बाकी झाडांचं कसं असतं आपल्या जमिनीतून ते वर वाढत जातं. वेलाची मुळं जरी त्या डोंगराच्या कडावरती असली आणि त्या वेलाला समजा वाढायला खाली जागा मिळाली तर ते वेल खाली पण वाढत जातो. तशी म्हणे मूळ माया आहे, सगळीकडून वाढू शकते. परब्रह्म परमात्म्यापासून ती कुठल्याही बाजूला येते, फोफावते. मूळ माया म्हणजे दृश्य जग किती फोफावतं तर खरंच आहे का. दुसऱ्या आपण 100-200 वर्षाचा किंवा 100-200 कशाला तुम्हाला तुमच्या माझ्या स्मरणातला काळ जरी आपण आठवला, साधारण आपण 5-7 वर्षापर्यंतपासून आठवणीतल्या काही बारीक बारीक आठवणी आपल्याला राहू शकतात, त्या जरी आपण आठवल्या तरी आपण म्हणतो केवढा काळ बदलला. म्हणजे दृश्य जगातल्या अनंत गोष्टी सारख्या बदलत असतात. एक खाद्यपदार्थाचा विचार केला तर तुमच्या आमच्या लहानपणी किती मर्यादित पदार्थ होते आणि आता किती अमर्याद पदार्थ झालेत. बरं आता फक्त आपल्यापुरतं नाही हो, कॉन्टिनेंटल सगळं, त्यामुळे आता त्याला काही अमर्याद गोष्टी झालेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. त्यामुळे परब्रह्म परमात्म्यापासून हे जे दृश्य जग वाढताय अमर्याद वाढ होते. त्या अमर्याद वाढाचे म्हणून त्यांनी वेलीचं उदाहरण दिलं की खालून वरती तर वाढेलच, एखाद्या झाडाचा आधार मिळाला तर ती वर जाईल. ही वेल अशी आहे मूळ मायेची की ती वरून खाली पण वाढते. तिचं मूळ कुठे जिथे काय जमीन तिला आधार मिळेल तो आधार घेते आणि उलट्या बाजूने सुद्धा ती वाढू शकते. या मूळ मायेचं असंच आहे, सगळ्या बाजूने ती वाढते. पण मूळ जिथे कुठं आहे तिथे कायम असतं आणि त्यामुळे वाढणं फोफावणं, पाणी नाही मिळालं तर ते सुकून जाणं, संपून जाणं, पुन्हा नवीन येणं, जसं आपण म्हणलं दुर्वांचा आपण दरवर्षी अनुभव घेतो. आत्ता आपण उन्हाळ्यामध्ये आहोत, आता कुठेसुद्धा आपल्याला त्या दुर्वा दिसत नाही आहेत. 1-2-4 पाऊस पडू देत की भर आपल्याला दिसतं. म्हणजे आत आहेत, फक्त त्यांना वरनं पाणी मिळायला लागतं आहे. ते वरनं पाणी मिळालं की बरोबर ते दुर्वा वाढतं. किती आपल्याला गणपतीच्या वेळेला सहज दुर्वा कुठेही मिळू शकतात. का असं होतं त्याचं कारण त्या जमिनीखाली ते आहेच. आत्ता त्यांना फोफावायला जो योग्य रस जमिनीतून मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे. तसं घडतं. त्यामुळे या मूळ मायेचं पण असंच आहे. मूळ मायेचा वेल सारखा वाढत असतो, अनेक प्रकारांनी तो वाढतो, सारखे त्याच्यात बदल पण होत असतात, खूप मोठा विस्तार होतो, निरनिराळ्या फांद्या फुटतात. प्रत्येक जागी म्हणतात तसं त्या वेलीला फांद्या फुटत असतात. काही फळं फुलं निर्माण होतात, काही वाळून जातात, काही पडतात, काही फुटतात, काही येणं जाणं थांबतं, नाहीसं होतं, परत येणं सुरू होतं. आता हे झालं वेलींचं. तुमचं आमचं पण तसंच, आपलं पण येणं जाणं चालू आहे. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, असं तुकाराम महाराज म्हणतात की हे काय चाललं आहे. अरे नरदेव मिळाला आहे ना, आता थांब ना, कारण कसं थांबायचं ते तुला सांगितलेलं आहे. मग जर का त्या परब्रह्माला आपण ओळखलं तर परत येणं जाणं थांबेल. आणि येणं जाणं थांबणं हेच आपल्या नरदेहाचं खरं म्हणजे ध्येय आहे. ते आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून ते सांगतात की नुसतं आपलं म्हणायचं जातस्य ध्रुव मृत्यू, जन्माला आलाय त्याला मृत्यू आहेच, हे बरोबर, पण परत जन्म नको असा विचार आपल्याला करायला हवा. मग वेलाचं जसं होतं तसंच जर आपलं चालू राहिलं तर कसं चालेल, असं नाही होता कामा. म्हणून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. समजा वेल वाढायला नको असेल, आता उदाहरणच ते घ्यायचं आहे म्हणून आपण त्या वेलाचाच विचार करू, तर वेलाचं जे मूळ आहे ते उखडून टाकलं पाहिजे, म्हणजे मग तो परत वाढणार नाही.
पार उखडून टाकलं पाहिजे, फरशी घालून टाकायची तिथे की काय विषाद वर येईल. असं केलं की ते नाही येणार ना वर. मग आपलं मूळ कुठे आहे? त्या आपल्या मुळाला असं पार छाटून टाकायचं, मुळापासून त्याला छाटून टाकायचं. म्हणजे काय करायचं? म्हणजे जन्ममृत्यू परत यायला नको ना. मग त्याच्यासाठी आपलं मूळ उखडून टाकायचं. म्हणजे काय करायचं? आता आपलं जे जन्म आहे तर आपलं कर्माप्रमाणे आहे. मग आपली कर्म अशी काही चांगली करायची की त्याच्यातून पुन्हा जन्म नको. अगदी जडभरत होईल नाही तर आपला की सगळं छान जमलं आहे, आत्मज्ञानापर्यंत गेलो आहे आणि परत त्या हरणाच्या प्रेमात अडकलो आहे, पुन्हा आपलं येणं जाणं सुरूच. असं नको व्हायला. तर त्याच्यासाठी आपल्याला ते सांगतायत की त्या वेलीला जसं खडसावून टाकलं ते बीज जसं पुन्हा येता कामा नये तसं आपलं व्हायला पाहिजे, पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात येता कामा नये. अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. आता आणखीन एक त्या बीजाचं वर्णन करताना त्यांनी आपल्याला म्हटलं की या बीजापासून पुन्हा बीपर्यंत. म्हणजे एखादं समजा आपण सीताफळाचं झाड घेतलं तर सीताफळाच्या एका बीपासून झाड तयार झालं, त्याला ते फळ आलं, त्या फळात अनेक बिया. म्हणजे बीजापासून बीपर्यंत असं आपल्याला सहज लक्षात येतं काय घडतं ते. आणि असा जो पुन्हा त्या बीपासून पुन्हा अंकुर, हे चक्रसारखं सुरू होतं. मग त्याला अंकुर फुटतो, झाडाची वाढ होते, सगळं होतं, पानं फुलं फळं येतात. हे सगळं आपल्याला समजतं आणि समजून देता पण येतं. कारण दृश्य आहे ना, प्रत्यक्ष आपल्याला तो अनुभव घेता येतो. ज्याच्यापासून जे निर्माण होतं ते सगळं कसं कसं घडतं हे आपण करतो. पण आपण एवढंच सांगू शकतो की ही बी जमिनीत लावली, त्याच्यातून हा अंकुर आला, ते झाड वाढलं, त्याला योग्य खत पाणी हवा सगळं मिळालं, त्याचा वृक्ष झाला, त्याला फळ आलं, त्या फळात बी आहेत. आता एखादा मुलगा म्हणाला की तर कुठलं बी लावलं तुम्ही? मग आपण फार तर त्या आलेल्या सीताफळातल्या फळातलं बी दाखवू का? अरे ही लावली ती बी, ती नाही आपल्याला काढून दाखवता येणार. या झाडाला हे सीताफळाला या सीताफळात या बिया आहेत, हेच बी लावलं होतं, नाही ते लावलेलंच दाखवा. ते कसं दाखवता येईल? फार तर हे घेऊन परत लाव, परत तुला दिसेल, असं फार तर आपण म्हणू. मग तो जर म्हणाला की नाही मी ही बी फोडतो आणि ह्याच्यात पानं फुलं फळं आहेत का बघतो, दिसेल का? नाही दिसणार. अरे असं कसं करून झालं, याच्यात काहीच नाही आहे. याला सगळं लागेल, योग्य प्रकारे काळजी घ्यायला लागेल, त्याला पाणी लागेल, जमिनीतल्याला चांगलं गाडून घ्यावं लागेल स्वतःला, मग कालांतराने हे सगळं घडेल. हे जसं आपण सहजपणानं समजावून देण्याचा प्रयत्न करतो आणि हे समजतं, सांगताही येतं, समजतं. पण अशा जरी चिकित्सक कोणी एखाद्या मुलांनी काढल्या चिकित्सा तरी त्यालाही आपल्याला हे सगळं समजावून देता येतं. हे सगळं बरोबर आहे. हे सगळं आपण त्या मूळ मायेशी लावायचं. मूळ मायेतच हे सगळं दृश्य विश्व आहे. परब्रह्मातूनच ही मूळ माया आलेली आहे. त्यामुळे हे जे सगळं आहे, म्हणजे जसं गीतेतले 2 अध्याय आपण नेहमी म्हणतो, एक विभूतीचा म्हणतो आणि एक विश्वरूप दर्शनाचा म्हणतो. दोन्ही अध्यायांचा जर नुसता अर्थाचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं की विभूती म्हणजे काय, तर वेगवेगळ्या विभूतींमध्ये भगवंतांतो मी आहे. नद्यांचा विचार केला तर गंगेमध्ये मी आहे, महिन्यांचा विचार केला तर मार्गशीर्षात मी आहे, असं तो सांगतो की मी तिथे तिथे आहे. म्हणजे सगळीकडे मी आहे, पण मी तिथे विशेष करून आहे, असं भगवंताई सांगितलं. आणि विश्वरूप दर्शनामध्ये काय सांगितलं की सगळ्या विश्वामध्ये मी आहेच, दोन्ही कणापासून हत्तीपर्यंत सगळीकडे मी आहेच. ह्या सगळ्याचा जसं आपल्याला अर्थ लावायला लागतो की ईश्वर सगळीकडे आहे, हे त्यांनी 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलं. अर्थ त्याचा एकच आहे. हेच त्यांनी आपल्याला परब्रह्म परमात्म्यापासून हे दृश्य जग, या दृश्यामधला आपण एक असं म्हणूया की त्या सोयीच्या नेड्यावरचा एवढासाच आपला जीव, पण आपण आहोत. आणि आपला जर आपल्याला विचार करायचं झाले तर आपलं येणं जाणं पुन्हा येणं हे सगळ्या येरझारा ज्या आहेत त्या जर नको असतील तर आपल्याला त्या परब्रह्माला ओळखता आलं पाहिजे. त्याला ओळखलं की आपलं काम झालं, मग येणं जाणं थांबलं. परब्रह्म परमात्म्याला ओळखणं हे काम झालं की आपल्याला परत यायला लागणार नाही. किती सोपी गोष्ट आहे. परमात्म्याला ओळखणं असं वाटेल, प्रत्यक्षात तसं आहे का? तसं असतं तर 30 तारखेला बँकेच्या मेसेजची वाट बघितली असते का? कुठेतरी 6.5च्या जागी 60% मिळत आहेत, मग FD बदललं असतं का? असे प्रश्न आपण आपल्याला विचारले की आपल्याला कळतं की आपल्याला काही परब्रह्म परमात्मा नीट कळलेला नाही आहे, किंवा कळला असला तरी एवढा आपला विश्वास त्याच्यावर नाही आहे. तो आहे, मान्य आहे,
म्हणून घरातनं बाहेर पडताना आम्ही आपला नमस्कार करून बाहेर पडतो. अगदी चुकून गेलो तर परतसुद्धा येतो दार उघडून आणि पुन्हा पण नमस्कार करून जातो, कारण त्याच्यावरती आमचा विश्वास आहे तो इतपतच आहे, बाबा तू राहो बरोबर. पण म्हणून तो म्हणजे सगळं आहे असं आम्ही अजून मानत आहे नाही. ते आपलं समर्थांना मानू दे, ते राममय होते त्यामुळे त्याला मानायचं तर मानू दे, आम्हाला कसं जमणार असा स्वाभाविक आपला प्रश्न असतो. तर त्या परब्रह्म परमात्म्याला जाणणं म्हणजे आत्मज्ञान करून घेणं. संतांना जे आत्मज्ञान झालं आहे त्या आत्मज्ञानाच्या भूमिकेवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते पुन्हा या पृथ्वीवरती येतात, ही गोष्ट खरी आहे. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही आलो याचं कारणासाठी. तर याचं कारणासाठी म्हणजे काय, तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी. त्यांना काही इथे येऊन मोठं फार करायचं होतं अशातला भाग नाही, किंवा तुमच्या आमच्यासारखा व्यावहारिक प्रपंच त्यांचा झाला पण नाही यशस्वीपणानं. कुठल्याच संतांचं असं झाली एक नाद सोडले तर. त्यामुळे असं असताना तुम्ही आम्ही प्रापंचिक मंडळींनी काय विचार करावा, तर आत्मज्ञानी संतांना जे आत्मज्ञान झालं होतं तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. ते कळलं की मग येणं जाणं नाही असं कळलं. आता आत्मज्ञान कळायचं म्हणजे काय, एक 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 पायरी पुढे पुढे जायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर आत्मज्ञान समजण्यासाठी स्थूल गोष्टींचा त्याग करून, त्याग करायचा म्हणजे काय, आपलं हिमालयात निघून जायचं असंच आपल्याला वाटेल. कारण इथे या दृश्य जगात वावरायचं तर सगळ्या गोष्टी हव्यातच की, त्या जर नसतील त्याच्यात अडकायचं कसं नाही एवढाच आपल्याला अभ्यास करायचा की याच जगात राहायचं. आणि खरं म्हणजे संतांपेक्षा सामान्य तुमची आमची फार मोठी कठीण परिस्थिती आहे. संतांचं एक ठीक होतं, त्यांना नव्हतीच या गोष्टीची आवड, त्यामुळे त्यांना हे जमलं. आम्हाला हे सगळं आवडतं तरी म्हणताय तुम्ही याचा त्याग करायचा, हे असं कसं जमेल. त्यामुळे आपल्याला खूपच परिश्रम आहे. या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी कितीही जरी आपल्याला आकर्षित करणाऱ्या असल्या तरी आत्मज्ञानाचा मार्ग आपल्याला हवा आहे. त्या परब्रह्माला आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पुन्हा या चक्रामध्ये अडकायचं नाही आहे असं जर आपल्याला खात्रीनं पटलेलं असेल तर आपल्याला या सगळ्या स्थूल गोष्टींचा त्याग करता आलं पाहिजे आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाता आलं पाहिजे. मग आम्ही कसे आहोत, आम्ही जाऊ दे ना पुढल्या जन्मी बघू, या जन्मी काय एवढं सगळं जमणं कठीण आहे. आता आम्हाला यावर्षी थोडीशी परिचय झाला आहे, बघू आता 10वी जन्म अजून घेतले की कदाचित जमेल. तर आपल्या अंतर्यामी जे सगळं आहे ज्याला स्वस्वरूप म्हणा आत्मज्ञान म्हणा, तर ते काही आपल्याला सोडतच येते आहेच आहे, कारण त्याचं स्मरण आपल्याला आहेच. त्या तुम्ही भगवंतावर विश्वास टाका नाही तर टाकू नका, पण आत तो बसलेलाच आहे आणि तो सगळं चालवतोच आहे असं आपल्याला खात्रीने मान्यच करायला हवं सगळ्या प्राण्यांमध्ये. इतर प्राण्यांच्या बाबतीत आणि आपली तुलना आपल्याला माहिती आहे. थोडं असं होतं की तो सगळीकडे जर आहे, ईश्वर सगळीकडे जर आहे, म्हणजे आपण फक्त आपल्या माणसांचा विचार करूया की प्रत्येक माणसामध्ये ईश्वर आहे. पण होतं असं की या बोटाला जखम झाली तर या बोटाला दुःख होत नाही. भाजी चिरताना अंगठा कापला गेला, त्याच्या शेजारच्या बोटाला काही दुःख होत नाही आहे. कदाचित कामाला मदत करत असते की अंगठ्यामुळे काम होत नाही तर बाकीच्या बोटांना जरा काम जास्त पडत असेल असं आपल्याला व्यवहारात दिसतं. तसं तुमच्या आमच्यामध्ये आपल्या लक्षात येतं का की एखादा माणूस दुःखी आहे तर ते दुःख मला जाणवतं का, तितक्या तीव्रतेनं जाणवतं का, तो नाही. त्या बोटांसारखंच आपलं आहे, तितकी तीव्रताने आपण हळहळतो, वाईट वाटतं. बिचारे फिरायला गेले होते, कशाला अशी त्यांच्यावर वेळ आली, हळहळलो, दुःख झालं, वाईट वाटलं. पण त्यांचं दुःख आणि आपल्या दुःखाच्या तीव्रतेत फरक आहे. जसं आपल्याला कळतं व्यवहारात, तसं ते आपल्याला सांगतायत की दुसऱ्याचं अंतःकरण समजणं म्हणजे तो परमात्मा ओळखणं आहे. तितक्या तीव्रतेने आपल्याला नाही ओळखता येत. दुसऱ्याला काय वाटतं आहे ह्याच्याबद्दल वाटतं आपल्याला. दुसरा सुखी झाला की आपल्याला सुख वाटतं, दुसरा दुःखी झाला की आपल्याला दुःख वाटतं, ही गोष्ट आहेच. पण त्याच्यातला परमात्मा ओळखणं याच्यासाठी तितकीच तीव्रता आपल्याला असते का, तर नसते. जर परमात्मा एकच आहे सगळ्यांमध्ये तर तसं असलं पाहिजे. म्हणून ते आपल्याला पुढ्या साधारण 21 ते 26 ओव्यांमध्ये सांगतात की दुसऱ्याचं अंतःकरण कसं समजून घ्यायचं. काही मर्यादेपर्यंत आपल्याला समजतं, बरोबर आहे, पण असं ते समजून घेणं याचा अर्थच असा आहे. सुरुवातीला आपण जे म्हटलं की आपल्याला नेहमी लहानपणापासून आपण एक वाक्य वरिष्ठांकडून ऐकत आलो, त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करावा,
त्याच्या त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करावा. आपल्याला घरी यायला उशीर झाला की आपली आई काय काळजीत असते ते आपण आईच्या भूमिकेत जाऊन विचार करावा, म्हणजे आपल्याला कळतं. त्याशिवाय आपल्याला कळत नाही. तसंच आहे, तीच गोष्ट इथे पण आपल्याला आहे की दुसऱ्याचं अंतःकरण आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणजे मग ईश्वर कळतो. ईश्वर काय काही वेगळं नाही आहे. पुढे 3 ओव्या 26, 27, 28मध्ये त्यांनी पुन्हा एकदा वनस्पतीचा उल्लेख केला. त्याचं कारण असं होतं की जसं आत्ता आपण उदाहरण दिलं की एखाद्या बोटाला लागलं तर दुसऱ्या बोटाला दुःख होतं का, एखाद्या माणसाला दुःख झालं तर दुसऱ्या होतं का. म्हणजे परवा मी असं एका मुलाचं ऐकलं, लहान मुलगा 11-12 वर्षाचा छावा बघायला आईबरोबर गेला होता, तर आईच्या डोळ्यातलं पाणी येत होतं. छावा बघताना ते जे काही हाल चालले होते संभाजी महाराजांचं, ते त्या मुलाला काहीच वाटत नव्हतं. तर ती म्हणाली, अरे तू हसलास तर मारतील लोक तुला, कारण तुला हे कळतच नाही आहे, हे काय माहीतच नाही इतिहास. समोर चित्रात काय आपण बघतोय त्याच्यातलं गांभीर्य काय आहे हे मुलांना कळतच नाही. आता ह्याचा अर्थ काय, जाणीव. आपण जो मगाशी शब्द पाहिला ना की दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणं. 450 वर्ष 400 वर्ष होऊन गेली संभाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टींना, पण 400 वर्षांनी सुद्धा आज अंतःकरणात असलेल्या या जाणीवेमुळे आपल्याला ते दुःख कळलं आहे. आता होतं आहे असं, किती तीव्रता नाही आहे. त्यावेळेला मावळ्यांनी जी शक्ती मिळवली अशा घटनांतून की अरे तुमचा म्हणजे तानाजी जेव्हा ओरडला की असं कसं पळताय युद्धामध्ये, आणि पुन्हा सगळ्यांनी जोर केला, ह्या गोष्टीच्या आपण पाहतो ते कशामुळे, त्याच्या अंतःकरणातली जाणीव इतरांना झाली की माझ्या देशासाठी धर्मासाठी मला हे करायचं आहे. ही जी काही जाणीव आहे ती आत्म्याच्या ठिकाणी होणं म्हणजेच परमात्मा ओळखणं आहे, वेगळं काही नाही आहे. या जाणीवेनं आपल्या म्हणजे एका देहाला झालेलं दुःख बरोबर दुसऱ्या देहाला समजतं. जसं ये हृदयचे ते हृदय म्हणतो ना, तसं हे पण होतं. सुख असू दे दुःख असू दे हे दुसऱ्या देहाला समजतं. आता होतं असं की प्रत्येक देहातला आत्मा वेगळा नाही आहे ना, एकच एक आहे. त्यामुळे हे आपल्याला समजतं. शुद्ध जाणीव झाली, शुद्ध ज्ञान होणं म्हणजे काय, तर अशी एकाची दुसऱ्याला जाणीव होणं. कित्येक संतांच्या चरित्रातले कित्येक प्रसंग आपल्याला कळतील. वेण्णा स्वामींसारख्या अत्यंत परमशिष्या समर्थांच्या, त्यांच्या हृदयात काय चाललेलं आहे ते कळत होतं की नाही. सद्गुरू या नात्याने त्यांना मला माहेरी जायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. इतरांना कळत नव्हतं की वेण्णा असं का म्हणतायत. 2-4 वेळा भेट झाली की म्हणताय अहो मला माहेरी जायचं आहे, अहो मला माहेरी जायचं आहे. असं वाटतं की मिरजेला आहेत अनेक वर्ष, कोल्हापूरला माहेर आहे, जायचं असेल बरीच वर्ष झाली. सामान्य माणसं आम्ही काय विचार करणार, माहेरी जायचं आहे म्हणजे असंच आहे. त्यांचं माहेर वेगळं आहे आणि ते फक्त त्यांच्या सद्गुरूंनाच कळलं. पाठवीन बरं. आणि अगदी छानपैकी रामाच्या मंदिरामध्ये अखेरचं कीर्तन, डोक्यावरती सद्गुरूंच्या चरणावरती पाय ठेवून आपल्या शिष्याचा देह जाताना आपण पाहणं हे सद्गुरूच करू राहणे. हे जे सगळं आहे काय आहे ही जाणीव तिथपर्यंत पोचणं. अशा प्रकारे आत्मज्ञानाचा अभ्यास आपल्याला संत करायला सांगतात. आणि मग तो जमला तर पुढल्या 29 ते 31 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं की हे बहुतेकांना समजतं किंवा पाहून किंवा ऐकून आपण जाणतो. आता वाचून म्हणूया, ऐकून जाणतो, वाचून जाणतो, इतरांची उदाहरणं घेऊन आपल्या लक्षात येतं, हे बरोबर आहे. जी मंडळी त्यातल्या त्यात विचारी आहेत, शहाणी आहेत, अभ्यास करणारी आहेत, ते अशी थोडीशी अंतरंगाची परीक्षा पण घेतात. आपली परीक्षा पण आपण घेतात. आणि जसं गेल्या समासामध्ये आपण चातुर्य हा विचार घेतला, तसं पण होतं की असा जो माणूस असतो तो चातुर्यानं ह्या सगळ्या गोष्टी इतरांना पण समजावून सांगतो. पुष्कळांचा ज्याला लिडरशिप करायची आहे त्या सगळ्यांना हे करणं भाग असतं. त्यामुळे ती लोक याच्या सांगण्यावर विश्वास पण ठेवतात, कारण स्वतः त्यांनी ते केलेलं असतं, जाणून घेतलेलं असतं, वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, अभ्यास केलेला असतो. मग अशा व्यक्तीने नेतृत्व घेतलं तर लोक त्या नेतृत्वाला मान देतात आणि त्याचं ऐकतात. असं लोकांना शिकवतो, त्याच्यावर लोक विश्वासही ठेवतात. म्हणजे चातुर्य लक्षानंतर पुन्हा हा सगळा दृश्य जगाचा विषय आणला आणि तो समर्थांनी ह्या 29 ते 31 ओव्यांमध्ये जोडलासुद्धा. या सगळ्या विषयाचा नाथांचा एक अभंग आहे. आत्ता जे आपण पाहिलं की आधी सुरुवातीला परमेश्वराचे गुण पण पाहिलं आणि आपण या सगळ्यांनी ही जी काही स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायची, वर जाण्याची जी रचना आहे ती पण पाहिली
की या दृश्य जग हे असंच आहे, पण या दृश्य जगातून सुद्धा आपल्याला ईश्वर ओळखायचा आहे. तो ईश्वर सगळीकडे कसा भरलेला आहे त्या परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे. आणि अधहा गती म्हणजे खाली येणारी गती पण पाहिली की त्या परमेश्वर परमात्म्यापासून जी काही मूळ माया निर्माण होते, चंचल माया निर्माण होते. याचा अर्थच असा आहे की आपण सुद्धा वासनेतून जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर पुन्हा आपल्याला भगवंताचं स्मरण झालं आणि त्या स्मरणातून आपल्याला वासना कळल्या, चूक कळली, तर मग आपण त्या ईश्वराला ओळखतो, आत्मज्ञानापर्यंत जातो आणि मग परत जन्ममृत्यूच्या चक्रात सापडत नाही. असा सगळा खरा ऊर्ध्व आणि अधः हा प्रवास. आणि हा प्रवास कुणाला जमतो तर संतांना जमलेला धादांत आपल्याला दिसतो. म्हणून त्यांच्या सहवासात राहावं असं सांगितलं. संतांनी कसं केलं तर अंतरंगाची पूजा म्हणून नामस्मरणाच्या सहाय्याने केलं. तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी ते आले, म्हणजे खरं त्यांचं पण अधहा येणं झालं. पण हे सगळं काही तुमच्या आमच्यासाठी केलं आणि उदाहरणाने दाखवलं. आता समर्थांच्या शब्दात म्हणायचं झालं तर आम्ही असे करंट आहोत. हे सगळं जरी चित्र आम्हाला समोर दिसत असलं तरी आम्ही स्थल त्याग होता, सवयीची जाते अशा वृत्तीचे असल्यामुळे आम्हाला पुन्हा 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 सांगावं लागतं आहे. मग नाथांनी कवितेचं साधारणपणाला असं असतं की थोडक्या ओळींमध्ये खूप गोष्टी सांगितल्या जातात. तर इथे त्यांनी 18 गोष्टी आपल्याजवळ का आमच्याकडून असं होत नाही हे सगळं आम्हाला कळलं आहे. आम्ही वाचला आहे, पाहिला आहे, ऐकला आहे, समजून सांगितलं आहे लोकांनी आम्हाला. सद्ग्रंथ आमच्याजवळ आहे, आम्हाला सगळं कळलं आहे. पण तरी देखील ते आपल्याला सांगतात की हे 18 गुण जाणा देहा माझी. आणि पुढे म्हणतात एका जनार्दनी, नाथांचे सद्गुरू, एका जनार्दनी त्यजुनी 18 तोची संसारा माझी शुद्ध करा. या 18 गोष्टींचा त्याग करा. कुठल्या 18 गोष्टी ती यादी देणार आहे. ह्या 18 गोष्टींचा त्याग केला तर मग खऱ्या अर्थाने आपलं हे जीवन सफळ सुफळ होईल असं ते सांगतात. आता असं आहे की तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं आहोत. संसारामध्ये राहणं संतांनी देखील कमीपणाचं मानलेलं नाही आहे. संतांनी पण प्रपंच सुखे करावा समर्थाने सांगितलं आहे. परी परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे तुमची आमची आवड लक्षात घेऊन संसारी असणं, प्रापंचिक असणं हा काही मोठा आपला गुन्हा नाही आहे. हे सगळं करणं बरोबरच आहे, त्याच्यात काहीच कमीपणा नाही आहे. पण प्रापंचिक असताना सुद्धा सगळ्यांना काही साधू बैरागी होणं शक्यच नाही आहे. त्यामुळे प्रपंच करायचंच आहे आपल्याला. पण या दोघांचं हे कसं लावायचं, प्रपंचात राहून आपल्याला ईश्वराला शोधता कसं येईल, कसे विरक्तीचे विचार मनामध्ये येतील, वैराग्याचे विचार येतील. संसार करून सुद्धा आपण अलिप्तपणानं, नेहमी उदाहरण देतात ना चिकूच्या बीचं, तसं ती चिकूची बी कशी काही तिला नसतं तसं आपल्याला राहता येईल का सगळ्यातून अलिप्त याचा विचार का. संसार सांभाळू ना. म्हणजे दिसतात आपल्याला दोन्ही प्रकारची उदाहरणं दिसतात. म्हणजे एखादा साधू बैरागी म्हणून गेलेला पण तिथे जाऊन प्रपंचाची चिंता करणारा आणि प्रपंचात असणारा पण असं अलिप्तपणानं प्रपंच छानपैकी करता करता आपला आपला परमार्थ साधणारा. दोन्ही प्रकारची उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतात. दिसत नाही तशातला काही भाग नाही आहे. होता येतं, असं करता येऊ शकतं, इतकं शुद्ध राहता येऊ शकतं असं ते आपल्याला सांगतात. नाथांनी त्याचा एक सोपा उपाय आपल्याला सांगितला की ह्या 18 गोष्टी मी ज्या सांगतोय या 18 गोष्टींचा त्याग केलात तर कुणालाही ही गोष्ट जमेल. आता काय 18 गोष्टी आहेत तर ते आपल्याला सांगतात की एकतर आपलं जीवन अशुद्ध होतं ते कुठल्या कुठल्या वैगुण्यांमुळे, काय कमतरता असतात म्हणून आपलं जीवन. इतरांना नाही दोष द्यायचे, आपल्याकडे काय कमी आहेत असा विचार करायचा. इतरांचे दोष आपल्याला पटकन दिसतात पण आपल्यात काय कमी आहेत म्हणून त्यामुळे आधी आपलेच दोष, आपल्याच उणिवा, आपल्याच कमतरता काय आहेत त्याचा आपण विचार करायचा. खरं तर सगळं असं आहे की त्याचा आपण विचार करत नाही म्हणून गडबड होते. आपल्या चुका आपल्याला कळत असेल, आपले दोष आपल्याला कळत असेल, आपण काय ते सगळे शहाणे. म्हणून मग आपल्या कर्तृत्वाचं, आपल्या विचारांचं जे काही फळ आपल्याला मिळायचं आहे ते मिळण्यासाठी आपण आपले दोष आधी शोधले पाहिजेत. तर त्याही आपल्याला सांगितलं की स्वतः सुधारण्यासाठी काय काय दोष आहेत तर काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर हे षडवैरी वापर ह्याची येते. पहिल्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं हे 6 आपले वैरी आहेत. आपण नेहमीच षडरिपूंचं उदाहरण घेतो, नवीन काही सांगितलं नाही. हे सगळे आपल्याला 6 रिपू माहिती आहेत. जबरदस्त शत्रू आहेत हे आपले, असे साधे नाही आहेत. म्हणजे एखादी गोष्ट, म्हणजे काम हा तर पहिला शत्रू आहे. काम याचा अर्थ काम वासना एवढ्यापुरतंच नाही. एखादी गोष्ट आपली इच्छा होणं, अमुक एक गोष्ट मला हवी आहे असं आपल्या मनात आलं रे आलं की ते मिळेपर्यंत आपल्याला चैन नसतो जीवाला.
त्यामुळे ही जी काही कामवासना आहे, काम इच्छा आहे, तो आपला पहिला शत्रू आहे. त्या कामातून मग लोभ वाढतो. एक मिळालं की आणखीन मिळावं असं वाटतं. त्यामुळे एकातून एक दुसरा शत्रू मिळतो. तो नाही मिळालं तर वाढतो, नाही मिळालं तर क्रोध येतो. त्यामुळे काम, क्रोध, लोभ हे असे सगळे जोडलेलेच आहेत एकमेकांना, की एक आला की दुसरा फ्री येतोच येतो. त्यामुळे काम, क्रोध, लोभाला काही इलाजच नाही. बरं, हवं तेव्हा हवं ते मिळालं असतं तर मग काही प्रश्नच नव्हता. जे काही मला हवं आहे ते हवं तेव्हा वेळेवर मिळालं तर काय तक्रारीला काही जागाच नाही आहे. मग आपण काय कोणाचा विचार केला नसता. पण तसं घडत नाही. जेव्हा हवं तेव्हा हवं तेच मिळतं असं घडत नाही. त्यासाठी हे 3 आपल्याला शत्रू सांगितले. खरं आहे, लोभाबद्दल वाटतं आपल्याला, छे मला कशाचं लोभ नाही असं म्हणणं सोपं आहे. पण तसं नसतं. इतकं असतं की माझं ते माझं, तुझं ते पण माझं, इतका पण लोभ असतो. त्यामुळे त्याला काहीच नाही. ती म्हणतात विनाशक वृत्ती असते, विनाशकारी वृत्ती. आपल्याला अधिक हवा आहे असं वाटणं. ते लहानपणी आपल्याला गोष्ट सांगितलेली होती. देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, चल मी तुला देतो मोहरा, पण जमिनीला नाही लावायच्या, काय त्या घेऊन जा. आता त्याला काय दरिद्री ब्राह्मण, सगळ्या गोष्टी दरिद्री ब्राह्मण. तर त्या दरिद्री ब्राह्मणाकडे होतं काय बिचाराकडे, जीर्ण झालेलं पंचाचं फडकं. आता प्रसन्न झाला आहे, मोहरा देतोय, घ्यायच्या कशात, त्या फडक्यातच. मग थांबावं ना, की बाबाला या फडक्यात जेवढे जमतील तेवढ्याच दे बाबा. लोभ, अजून हवेत अजून हवेत. बरं, देव सांगतोय बाबा रे जमिनीला लागलं की ते माती झाली, नाही 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 नाही, आणि काय ते फाटलं सगळं फडकं, आणि व्हायचं ते झालं. असा लोभ आपल्याला असतो. त्या कामक्रोध लोभाबद्दल आपण काही म्हणायला नको. थांबायचं कुठे, तो विवेक जो आहे तो आपल्याला कळत नाही आणि त्या लोभामध्ये अडकतो. बरं, तसं घडता घडता त्या सगळ्यांमुळे एक प्रकारचा म्हणजे एक खोटेपणा, म्हणजे ज्याला दंभ म्हणतो ना, ते दाखवणं. आपल्याजवळ कामक्रोध लोभामुळे सगळं आहे असं दाखवण्याचा एक दंभ पण आपल्याला असतो. म्हणजे आपल्याजवळ काय आहे आणि काय नाही हे आपल्याला गर्वाने दाखवावं लागतं. तर तोही एक चौथा आपला शत्रूच आहे, दंभ. मग त्याच्यामुळे समजा हाती आपल्याजवळ काही सत्ता असली, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत, त्या सगळ्याचा अभिमान आहे, तोही आपला एक शत्रू आहे. माझ्याकडे सगळं आहे असं वाटणं हा पण एक अभिमान आहे, अहंकार आहे. त्यामुळे तो पण, त्या कामक्रोध लोभ मद दंभ मत्सर सगळे हे एका पाठोपाठ एक येणारे आपले सगळे शत्रू आहेत. या सगळ्या 6 शत्रूंपासून सावध राहायचं. 18 मधले 6 झाले. 6 उर्मी आपल्याला येतात. हे 6 वैरी, 6 शत्रू झाले. आता म्हणतात ह्या उर्मी ज्या आहेत ना, या देहाला जोडलेल्या असतात. उर्मी शब्द आपल्याला कळतो, एकदम मला असं वाटणं, असं ते एकदम वाटलं असतं ना, त्याला उर्मी आपण म्हणतो. तर त्या साध्या ज्या आहेत त्या बरोबर आहे. क्षुधा, तृषा या साध्या आहेत. तहान लागणं, भूक लागणं ह्या काही मोठ्या विशेष नाही आहे. लागली की अगदी ते हवंच असं वाटणं चुकीचं आहे. तत्क्षण थोडंसं आपल्याला विवेकाने थांबता आलं पाहिजे. बऱ्याचदा असा प्रसंग येतो आपल्याला. त्यामुळे दिसायला जर या क्षुधा, तृषा या उर्मी ज्या आहेत, तहान लागली असं वाटणं, भूक लागली असं वाटणं, ही सहज होणारी प्रतिक्रिया आहे. परंतु त्या आपल्याला आपल्या संयमात ठेवता आल्या पाहिजेत. आणि त्या संयमात ठेवता जेव्हा येत नाही तेव्हा त्या उर्मी आपल्या शत्रू होतात. म्हणून क्षुधातृषापासून सुरुवात केली, पण त्याच्यामध्ये समोह, शोक आणि जरा आणि मरण या आणखीन 4 वाढ झाली. या उर्मींवर पण विजय मिळवता आला पाहिजे. भुकेसाठी थोडा आपल्याकडे जे उपास आहे, एकादशी तरी उपास करावा, तो संयमासाठी आहे. भूक लागली तरीसुद्धा त्या भुकेवर आपल्याला मात करता आली पाहिजे, किंवा हेच हवं असं पण वाटता कामा नाही. यासाठी क्षुधा ही उर्मी आहे आणि त्या उर्मीतून आपल्याला थांबता आलं पाहिजे. तिला आपण आपला शत्रू नाही बनवायचं. विवेकाने संयमाने आपण थांबू शकलं पाहिजे. तृषा म्हणजे मृगजळ आहे समोर, तहान लागलेली आहे, पण कळतच नाही आहे. तो जो काही दिसताय म्हणजे अगदी जीवाच्या आकांताने जातं आहे आणि ते हरिण बिचारं मरत आहे, कारण नाहीच आहे तिथे पाणी, वाळवंटच आहे, असं नाही होता कामा. त्या तृषा ही सुद्धा संयमाने आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणून ती सुद्धा तहान भूक या दोन्ही गोष्टी अशासाठी आहे. बरं, असं आहे की ह्या दोन्ही गोष्टींचा आपण विचार केला तर त्या एकदा भोगून संपत नाहीत. पुन्हा तहान, पुन्हा भूक आहेच. सकाळी अगदी ताव बांधून जेवण झालं असलं तरी रात्री थोडं काहीतरी लागतं, नाही तर झोप येत नाही. आपलं सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे ह्या काही एकदा शमणाऱ्या गोष्टी नाहीत. म्हणून पण या वैरी आहेत. क्षुधा तृषा दिसायला जरी असल्या तरी त्याच्यासाठी आहेत. त्या आपला घात करणाऱ्या आहेत. पुन्हा 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 त्या आपल्या मागे लागतातच. आणखीन असं आहे की
आपल्या ज्या खऱ्या गरजा आहेत किंवा आपल्या ज्या क्षमता आहेत त्या गरजा किंवा त्या क्षमतासुद्धा मोह निर्माण करणार असतात. नुसतं आता क्षुधातृषा समर्थांच्या वेळेला ठीक होतं की ते बिचारे 5 घरी भिक्षा मागायचे. आपण आपलं बिचारे म्हणतो कारण आपलं वेगळं असतं ना सगळं. त्या तुलनेत ते बिचारे, खरं ते काही बिचारे नव्हते, ते आनंदी होते. ते 5 घरी भिक्षा मागायचे. रोजची 5 घरं वेगळी असायची. त्या घरातून काय झोळीत पडता याच्याशी त्यांचा काही संबंध नसायचा. कारण फक्त क्षुधा क्षमवणं, दुपारी 12ची वेळ भागवणं एवढाच त्यांचा दृष्टिकोन होता. मग कुठली भाजी आहे, कुठली आमटी आहे, भाकरी आहे का पोळी आहे, गोड आहे का तिखट आहे, काही चव हा विषयच नाही आहे. तरुण वय आहे 12व्या वर्षीपासून 24व्या वर्षापर्यंत, म्हणजे विचार करा त्या तरुण ह्याच्यामध्ये आपल्याला हे पटूच शकत नाही. त्या एकाच झोळीमध्ये अन्न घ्यायचं, ते गोदावरीमध्ये बुडवायचं, तो जो गोळा तयार होईल त्या गोळ्याचे 3 भाग करायचे, एक गाईना घालायचा, एक काय जलचरांना घालायचा आणि तो एक गोळा आपण खायचा. ही क्षुधा. आता ह्या क्षुधेचा आपल्या क्षुधेशी आपण विचारच नाही करू शकत. तर ती क्षुधा चालेल की भूक म्हणून जी काही शमवण्यासाठी ती क्षुधा आहे ही चालेल. आता हे जे काही अंतर आहे तुमच्या आमच्या रोजच्या क्षुधा या गोष्टीचं आणि संतांनी दाखवून दिलेल्याचं, ह्या अंतराचा विचार केला तर आपल्याला कळतं परमात्मा परमेश्वर म्हणजे काय. त्या तरुण वयामध्ये त्याच आमच्या नातवाच्या ताटलीमध्ये पाणी सांडलं, पोळी ओली झाली तर आम्ही ती बाजूला ठेव बाळा, मी तुला दुसरी घालते. खरं म्हणजे सांगायला पाहिजे समर्थाची गोष्ट आणि परत ही पोळी खा म्हणून म्हणायला पाहिजे. पण आपण किती प्रेमळ राजा असतो ना, आपण असं करत आपण लगेच सांगतो की असं नाही करायचं, तुला मी दुसरी पोळी देते, ओली झाली आहे का, राहू दे. किती मुलांना आपल्या सवय की वरण भात ताटलीत जेवला तर त्याच ताटलीत पोळी नाही खात, आई दुसरी ताटली दे आणि आई कौतुकाने दुसरी ताटली देते. मग परत समर्थांची गोष्ट आठवते, काय आपण लाड करतोय, काय चाललंय, बरोबर का चूक, तो विषय जाऊ दे. मुद्दा काय आहे तर भूक हा विषय जो आहे तो भूक असा पुन्हा पुन्हा लागणार आहे. त्या भुकेचा आणि जिभेच्या चवीचा खरा म्हणजे काही संबंध असता कामा नाही हे आपल्याला समजवून दिलं जात आहे. म्हणून त्या पण सगळ्या ज्या उर्मी आहेत, मोह शोक त्याच्याबरोबर आल्या आणि त्याला जरा आणि मृत्यू या पण आले की वृद्धपण येतच. त्याचाही शोक करून उपयोग नाही. जन्माला आलो आहे त्याप्रमाणे आपलं वय वाढणारच, त्यामुळे काहीतरी व्याधी येणार आणि प्रळे मृत्यू पण येणार. या दोन्ही गोष्टी गृहीतच धरायला हव्यात. या सगळ्या जाणीवा आपल्याला बेचैन करतात. म्हणून त्या ज्या उर्मी आहेत त्या उर्मी म्हणजे 6 बहिणी आहेत. मगाशी जसं 6 शत्रू सांगितले तसे आता ह्या 6 उर्मी म्हणजे 6 बहिणी आहेत. ह्या आपल्याला बेचैन करणाऱ्या आहेत. सगळं आपल्याला लागतं. क्षुधा होते, तृषा लागते आणि अगदी जरा आणि मरणापर्यंत जे आहे ते सगळं भीती वाटते. अगदी तुमचा आमचा रोजचा विषय आहे की बाबा आजार पण नको हो, पाहिजे तर घेऊन जायचंच घेऊन जा, पण आजारी पाडू नको. हे का म्हणून, कारण त्याचं आपल्याला भय आहे. व्याधी होणं हे आपल्याला भय आहे, मृत्यूचं आपल्याला भय आहे. अशासाठी म्हणून त्या ज्या 6 बहिणी आहेत त्या बहिणींचा पण विचार नाथांनी आपल्याला करायला सांगितला. आणखीन पुढल्या 6 गोष्टी दिल्या. आशा, मनीषा, कल्पना, इच्छा, तृष्णा, वासना. 4 ओळीचा अभंग आहे. पण या 6 काय आता झाल्या 18. हे 18 गुण जाणा देहा माझी, या सगळ्या या देहाच्या संदर्भात आहेत. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या 18 गोष्टी या देहातून वजा केल्या की आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आपल्याला. आता ह्या सगळ्या 6 बहिणी आहेत ना, त्या आता आपल्याला नाचवतात. आशा, मनीषा, कल्पना आपल्याला नाचवतात. म्हणून नाथांनी आपल्याला म्हटलं की काय करा, या सगळ्या 18 जणींना त्यजूनी या सगळ्या 18 जणी टाकून द्या. ह्याला संसारामध्ये शुद्ध जाणीव असेल, आत्मज्ञानाची जाणीव व्हायला असेल, परब्रह्म परमात्मा आपल्याला हवा असेल तर या 18 जणींना बाजूला करा. या तर काही आशा मनीषा कल्पनेबद्दल काही बोलायची आवश्यकताच नाही आहे, आपल्याला चांगलीच माहिती आहे. कारण कल्पनेमध्ये रमणारी पण आपण मंडळी आहोत. म्हणून आणि इच्छा तर थांबत नाहीत, तृष्णा थांबत नाहीत, वासना थांबत नाहीत. तर अशा सगळ्या या 18 जणींना बाजूला करा. तर ह्या 18 गोष्टी जर टाळू शकलो आपण तर खरी म्हणजे आपल्याला शुद्धता येईल आणि हे आत्मज्ञान जे आहे, जे संतांना सहजी प्राप्त झालं ते पण आपल्याला प्राप्त होईल. असा एक नाथांच्या अभंगाची आपल्या या आजच्या विषयाला जोड म्हणून फक्त अभंग घेतला. पण आपल्याला हे पटकन कळणार आहे. म्हणजे समर्थांचा समास कळणारा नाही असं नाही, पण तरी आपल्याला ऊर्ध्व आणि अधः
वर जाऊन खाली कसं येतोय, चक्र कसं सातत्याने चालू आहे, अशा भूमिकेतून आपल्याला ही गोष्ट सांगितली. नाथाने आपल्याला ही 18ची यादी दिली आणि एवढ्यानं बाजूला केलं की मग आत्मज्ञानापर्यंत आपल्याला जाता येईल असं सांगितलं. असा सगळा विचार या अधोधो निरूपणामध्ये आपल्याला सांगितला. बेलसाल्यांनी आपल्याला हे सांगताना जो मुळात आत्मज्ञानी आहेच, म्हणजे आपण संतांबद्दलच फक्त बोलू शकतो, त्याला ह्या पुन्हा येणं जाणं फेऱ्या पडत नाहीत असं सांगितलं. त्याला जन्ममरणाचं दुःख नाही आत्मज्ञानी संतांना असं सांगितलं. पण हे सगळं म्हणत असताना एक गोष्ट नक्की की त्यांनासुद्धा साधना करावी लागतेच. समर्थांनीसुद्धा 12 वर्ष तपश्चर्या केली, हे आपल्याला विसरता येणार नाही. हे सगळं आपल्याला हवं आहे पण मी काहीच करणार नाही, तो कसं जमायचं? असलं तर मिळावं, त्याची जर इच्छा असली तर मिळावं, असं करून नाही चालणार. तर हे सगळं व्हायला हवं असेल तर आपल्याला साधना करायलाच हवी. प्रत्येकाच्या ठाई आत्मज्ञान आहेच, प्रत्येकाच्या ठाई परमेश्वर आहेच, तो फक्त आपल्याला कळायला हवा. यासाठी आपल्याला साधना करायला हवी. अंतरात असणाऱ्या त्या ईश्वराला ओळखण्यासाठी, त्या आत्मज्ञानाचा जो प्रकाश आपल्यामध्ये आहेच आहे त्याला कळण्यासाठी, ते दिसत नाही आहे प्रकटपणानं, म्हणजे दाखवता येत नाही आहे, दिसत नाही आहे, पण ते आहे याची जाणीव जर आपल्याला झाली असेल तर ते कळण्यासाठी आपल्याला साधना करायला हवी. अंतरंगाची साधना म्हणजे हीच आहे. आणि त्या अंतरंगाच्या साधनेतला अगदी सोप्यात सोपा उपाय संतांनी आपल्याला सांगितला. नामस्मरणात राहा. गोंदवलेकर महाराज म्हणाले, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, बाकी काही करू नका. सगळ्यांनी नामस्मरावे निरंतर, एवढीच गोष्ट करा. आता स्मरावं, प्रत्यक्ष काही माळ घ्यावी असं नाही की महाराजांनी आपल्या गोंदवलेकर महाराज म्हणाली माळ घ्यावी आणि माळ सोडावी. त्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला. घ्यावी आणि सोडावी म्हणजे काय? याचा अर्थ सुरुवातीला कदाचित घ्यावी लागेल हातात माळ, की माळ हातात असली तरच तो जप होईल असं वाटेपर्यंत घ्यावी. पण आता तो श्वासागणिक नामजप करायचा आहे तर माळ काय करायचं आहे, मग ती सुटली पाहिजे. अशी प्रगती जेव्हा होईल तेव्हा आपल्याला तो परब्रह्म परमात्म्याची ओळख होईल. सगळ्यांमध्ये तो आहे आपल्याला कळेल. आणि त्या सगळ्यांमध्ये तो असणारा परब्रह्म परमात्मा आपल्याला कळला की पुन्हा येणे जाणे थांबेल. आदळा उधळा काय भानगड नाही, चक्र विक्र काही नाही, सुटका इथून आपली असं सहजपणानं होईल. अशा प्रकारचा विचार आजच्या समासात तरी आपल्याला दिला आहे. आता आपल्याला याच्यानंतर पुन्हा एकदा त्या सूक्ष्म जीवाकडे जायचं आहे. त्या सूक्ष्म जीवाचं निरूपण आपण पुढल्या वेळेस ऐकूया. आज थांबूया. तव स्मरण संतत स्फुरण राया माघडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनु हि देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.